नागपूर खरोखरच आता क्राईम कॅपिटल बनत चाललंय हे आता अधिक अधोरेखित होत आहे। नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडेंच्या मुलांवर गुन्हा दाखल झालाय। रोहित आणि अभिजित यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप आहे। नागपूरच्या एका बारमध्ये डिस्काउंटवरून 2 गटात हाणामारी झाली, इतकी की त्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप आमदार कृष्णा खोपडेंची मुलं रोहित, अभिजित आणि त्यांचे मित्र बारमध्ये गेले होते। बार मालक आणि वेटर्स सोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर खोपडेंच्या मुलांवर बार मालकाच्या डोक्यात बाटली फोडल्याचा आरोप आहे। त्यानंतर बारमधल्या वेटर्सनी हाणामारी केली, ज्यात शुभम महाकाळकरचा मृत्यू झाला। दोन्ही गटांनी परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले।